बोलवतोय इथे अखिल भारतीय हुरडा पार्टीच्या अध्यक्षा श्रेया बुगडे यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेया बुगडे यांचं. येऊन येऊन येणार कोण? मी येऊ? नाही तुम्ही म्हणला ना कोण येणार, म्हटलं मी येऊ का? कुठे राहता तुम्ही? मी कल्याणला. मग मी येऊ का? आमच्या पक्षात? नाही नाही, मला डोंबिवलीला सोडा ना. मी आज गाडी नाही आणली ना म्हणून. हे बघा, पर्सनल चर्चा करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत. प्लीज तुम्ही बसून घ्या. चला, मला तुम्हाला असं विचारायचंय की शाळेच्या इलेक्शनला तुमचा काय अजेंडा आहे? हे बघा, माझा स्पष्ट अजेंडा आहे या ठिकाणी. मी सगळ्या जनतेला आणि सगळ्या मुलांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो का आमच्या बंटी शेठला तुम्ही या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्या. कारण आमच्यामध्ये ताकद आहे. आम्ही या शाळेचं रंगरूपच बदलून टाकणार आहे. पुरं ताबडतोब सगळं रंगरूप बदलून टाकणार. हे सतत पान खात असतात ना, तर पिचकाऱ्या मारून मारून रंग बदलतील. अरे माझं असं म्हणणं आहे की शाळेचा रंग बदलायची काहीच गरज नाहीये. कारण गेल्याच वर्षी शाळेला नवीन रंग दिला होता. त्याची बिलं सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि जर हे असं म्हणत असतील की परत रंग द्यायचा आहे, तर हा रंगाचा निव्वळ भ्रष्टाचार आहे आणि मी याच्या विरोधात आहे. मॅडम, मी काय बोलतो लक्षात घ्या तुम्ही. रंगाचा भ्रष्टाचार नाही आहे. मॅडमला समजते का? हा कदम तुम्ही बोला तुम्ही. हा, अजून एक पान आहे का? मला खायचं होतं. चर्चा काय चालू आहे? कदम, इथे पानपट्टी नाही उघडली आहे मी. विषयावर बोला ना तुम्ही प्रत्येक वेळी असं करता हो. विषयावर का नाही बोलत तुम्ही? जेव्हा इथे येते तेव्हा वेगळा विषय काढता तुम्ही. कळतं की नाही तुम्हाला? शांत बसा जरा. आता बद्री काय तुम्ही बोला. मला काय नाही बोलायचं. बद्री काय, पाण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पाणी नको म्हणा. बद्रिके, तुम्हाला पाणी नाही मग शाळेला पाणी नको का? नको का? पाण्यात शाला बुडल ना. हो बद्रिके, शाळेत पाणी नाही घालायचंय. शाळेत पाणी हवंय ना मुलांना पिण्यासाठी. पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गडुलाचं पाणी, शाळेचं पाणी. मॅडम, मला असं वाटतं की आमच्या पक्षातर्फे आम्ही प्रत्येक मुलाला एक माठ देऊ. अरे आधीच आवरी माठ मुलं आहेत, आणखीन कशाला माठ पाहिजे? एक मिनिट बद्रिके, इथे लहान मुलांना माठ म्हणण्याचं काहीही कारण नाहीये. ते अत्यंत जोमाने शिक्षण. हे बघा, आपण इथे चर्चा करण्यासाठी. एक मिनिट थांबा. भाऊ, कदम तुम्ही बोला. काय म्हणणं तुमचं? हे बघा, सगळं लाईव्ह चाललंय, लोकांपर्यंत पोहोचतंय, घरोघरात पोहोचतंय. तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचंय. अच्छा, लाईव्ह चालू आहे. हा, मला माझ्या बायकोला सांगायचंय आज स्वयंपाक करू नको. हा, मी जेवणच येणार आहे. लय जाम धमाल पार्टी इथं. काय बोलतात? याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे? हे घरगुती बोलतात म्हणजे हे इथून आपल्या बायकोशी बोलू शकतात. शांत बसा. आता शांत बसा. मॅडम, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही मुलांसाठी काय करणार आहात? मी माझ्या मुलासाठी 20 तोळ्याची एक चेन करणार आहे. ती त्याच्या लग्नात त्याच्या कामी येईल. आणि पुढच्याच महिन्यात मी त्याला एक मोठी गाडी सुद्धा विकत. मॅडम, एक सांगू का? गाडीच्या मागं लिहा. बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वागानं. देऊन टाका तुम्ही. अहो, मी काय विचारतो, तुमच्या स्वतःच्या मुलांविषयी नाही विचारत आहे मी. शाळेतल्या मुलांविषयी काय करणार आहात ते विचारतोय मी. फक्त उत्तर द्या, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. अरे माझं घराला घ्या ना. तुम्ही शांत बसा. एक मिनिट, मी इथे महत्वाचं बोलू द्या. मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्रत्येक मुलाला आमच्या पक्षाने असं ठरवलंय की आम्ही त्यांना मोफत टॅब देणार आहोत. तर हा नुसताच टॅब नाहीये. त्या टॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक खेळ आहेत. म्हणजेच टेम्पल रन, कॅन्डी क्रश. तू काय विजय असं बोलतो? ते आपल्या ऑपरेशन मध्ये आहेत ना? अरे ऑपरेशन नाही रे, अपोझिंटा मध्ये. अपोझिंटा? हा, आपल्या पक्षात असतात तिला म्हणतात प्रीती झिंटा, आणि अपोजिट पक्षात असते तिला म्हणतात अपोझिंटा. हे झिंटा मला काय कळलं नाही. झिंटाविषयी तुम्ही काय बोललात ते मला कळलं नाही. बर, मला आता एक सांगा की तुमची मुलं इलेक्शन मध्ये उभी आहेत, त्यांना जिंकायचं आहे. एक पालक म्हणून तुम्ही त्यांचा अभ्यास घेताय, पण तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे बघायचं आहे आम्हाला. हे लोकांना बघायचं आहे. तुम्ही किती हुशार आहात हे बघण्यासाठी इकडे येत आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक बोंडे सर यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बोंडे यांचं. अरे फ्लॉवर पॉट कोणाचा आहे? हा घेऊन जा. ओ, मी फ्लॉवर पॉट नाहीये. मी मुख्याध्यापक आहे. मुख्याध्यापक
आणि हे तुमच्यासाठी. हा, धन्यवाद. हा. कोण मी? मुख्याध्यापक. अरे डीन तो कोणत्या वर्गात आहे तुम्ही? अहो मी मुख्याध्यापक. डीन. अबे डीन काय करायला? सेफ्टी पिन पण त्यापेक्षा मोठी राहते. ए डीन नाव काय रे तुझं? चित्रकूट भोंडे. तू चित्रकूट बोंडे नाही, चिरकुट बोंडे पाहिजे. एक मिनिट. हा माझा अपमान आहे. माझ्या बरोबर विनोद करायचा नाही. मग काय लग्न करू त्याबरोबर? अरे त्याबरोबर जे करता येईल तेच करणार आहे ना. हे बघा चर्चा भरकटते असं मला वाटतं. फॅन बंद करा मग. अहो, मला असं वाटतं यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं आणि त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास. बस झालं. माझ्याकडे अत्यंत फार कमी वेळ आहे. माझं घड्याळ तुम्हाला देऊ काय शेवटचं? शांत बसा. हे बघा, तर अभ्यासातल्या वेगवेगळ्या विषयांविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. गणेशपुरी, मला सांगा, नागरिक शास्त्राविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. माझं तर म्हणणं असं आहे की आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी शास्त्रज्ञ झालं पाहिजे. शास्त्र म्हणजे काय ते प्रत्येक माणसं आपण सायन्सकडे बघतो किंवा गणिताकडे बघतो किंवा वकील इंजिनियर कडे बघतो, पण आपण शास्त्रज्ञ झालं पाहिजे. आता मी परवा अमेरिकेमध्ये जाऊन आलो. तिकडे आपले कितीतरी पोरं शास्त्रज्ञ आहे. एकाच बिल्डिंग मध्ये सगळे पोरं राहतात. तुम्हाला कसं कळलं की आपली सगळी मंडळी एकाच बिल्डिंग मध्ये राहत आहेत? तिकडे बाहेर चड्ड्या बंद वाळू घातल्या होत्या ना. एवढा मोकळं जागलं कोण राहते? बरं, तुम्हाला काय वाटतं बद्रिके? प्रत्येक नागरिकाने शस्त्र हातात घेतले पाहिजे. शांत राहा. तुम्ही बसा, शांत बसा, तिकडे राहू द्या. बरं कदम, मला सांगा, सायन्स विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा चांगला प्रश्न आहे, म्हणजे गंभीर प्रश्न आहे. गर्दी खूप वाढते. दादर घ्या, माटुंगा घ्या, मग सायन का मागे राहील? मला तर वाटतं तिथं एक नवीन रेल्वे स्टेशन उभं करायला पाहिजे. अहो सायन नाही हो, सायन्स विज्ञान विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? अच्छा. विज्ञान बालन ही एक चांगली अभिनेत्री आहे. राहू दे. कदम, इंग्रजी बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? इंग्रजी ही आरोग्याला चांगली असती आणि गावठी त्रासदायक असते, त्यामुळे भटक्या पहिल्या बंद करा तुम्ही. आता मला सांगा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी आधीच सांगतो, तुम्ही शांत बसा. तुमचं घड्याळ नकोय मला. शांत बसा. तर मला सांगा, आपल्याकडे परंपरा अशी आहे, इतिहास, नागरिक शास्त्र असे 2 विषय असतात आणि मार्क एकूण मिळून देतात ते. तर तुम्हाला काय वाटतं, वेगळे करावे की असेच राहू द्यावेत? नाही, हे बघा, माझं काय म्हणणं आहे की इतिहास आणि नागरिक शास्त्र याची जी युती आहे हे परंपरागत युती आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा जर प्रश्न या ठिकाणी लक्षात घेतला तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी इतिहास फार महत्वाचा आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे का इतिहास हा मोठा भाऊ आहे आणि इतिहासाला त्याचा मान दिला पाहिजे. ओळखलत का? थल मला डायलेक्टर आलाय कोणी. थल नमस्कार, मी डायलेक्टर आहे. थल छोटे मोठे सिनेमे करतो. थल आज तुम्ही आलात आमच्या इथे तुकलतवालीमध्ये. तुम्हाला घेऊन एक सिनेमा करायचा असं माझ्या मनात होतं थल खूप आधीपासून. सिनेमाचं नाव आहे तुकलतवाली के शोले. काय? तुकलतवाली के शोले. तुकलतवाडी के शोले ना? हा, तुकलतवाली के शोले. डिक्शनचा प्रॉब्लेम आहे तुमचा. हा, थल डिलेक्टरला काय काम करत असेल? थल मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो थल की तुम्ही प्लीज माझ्यासाठी या सिनेमात एक सीन कराल का? कोणता रोल करायचा? थल एकदम डेंजर गब्बल थिंगचा रोल करायचा आहे. तुम्ही कराल का थल माझ्यासाठी प्लीज? करतो ना, तुम्ही दिला तर करतो ना. थँक्यू सर. सर प्लीज तुम्ही इकडे या. प्लीज इकडे या. गब्बर सिंग म्हणून त्यांना कास्ट करणं, बाकीची कास्टिंग इकलिया म्हणजे तिकलिया की इकलिया? नाही सर, प्लीज तुम्ही इथे आलात तर खूप बलं होईल थल. अच्छा, विनंती करा त्याच्या. थँक्यू थल. बोला. थल माझे काही क्वालिटीज मी तुमच्यासाठी इथे आणलेले आहेत थल. क्वालिटीज प्लीज या. थल यांना थांबाच्या लोलसाठी बोलवलंय. तुम्ही थांबा, ते करतील. थल हे थांबा आहेत आणि हे काली आहेत थल. थल छोले मधला एक सीन करायचा आहे. कितने आदमी थे वाला. थल हे तुमच्यासाठी एक फ्लॉपलती आणली आहे थल मी. प्लीज ही घेता का? नाही, ते घेऊन काय करणार? अगोदर रोल तर मिळू द्या अगोदर. प्लीज थल एकदम मन रिअलिस्टिक वाटेल सर. थँक्यू. इकडे. ये बा
कुठं तिकलं बघू इकलं बघू? तर तुम्ही कुठे पण बघा तर कॅमेरा कॅच केलेलं थल. कॅमेरा कॅच केलेलं तुम्ही कुठे पण बघा तर. नाही नाही, कुठं पण बघितलं तर ते कॅच करणार नाही. वा वा सर वा. अरे सांबा, अरे कितनी आदमी है रे, कितनी आदमी? 3 आदमी डायरेक्टर के साथ. 3 आदमी. अडीच आहेत, अडीच. मेरे बगैर ऐसा मत करना. जी सरदार. गब्बर सिंह यहाँ खड़ा है. गब्बर सिंह के परमिशन के बगैर बंदूक हाथ में नहीं उठाना. एक बार गब्बर सिंह अगर तेरे पीछे पड़ेगा तो तेरा सत्यानाश हो जाएगा. इसीलिए आदमी 3 और गोली कितनी? सर कितनी गोली है? दिखाओ कितनी 6 गोली है थल. अरे ये तो वो खाली दिख रहा है. थल तुम ऐसा दबाओ, उधर से गोली बजेगा थल. डाल गोली डाल, नहीं तो ये खत्म नहीं होगा ये. हेलो, कितनी गोली है रे? 6 सरदार. सांबा, एक कालिया. काय कालिया खड़ा ये कैमरा? मैं सर. अरे कालिया कॅमेरा लेकर खड़ा है. नाही चल, दोघांचा थेम आहे चल. तुम्हाला पाहिजे तो कालिया घ्या. हेलो, देखूंगा मैं अभी एक को देखूंगा. अगर कोई लेगा मेरे साथ पंगा, तो मैं कर दूंगा तुझे नंगा. तू पण आहेस त्यात. और अगर कोई अपमान करेगा मेरे नीले रंगा, तो मैं गांव में आकर करूंगा दंगा. वा वा. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. सर कोकणातून आलेले आहेत, त्याच्यामुळे गाराणं तर झालं पाहिजे ना. हो सर, प्लीज तुम्ही आमच्यासाठी गाराणं घातलं तर फार बरं होईल सर. 12 गावच्या 12 वैवडीच्या महाराजा. यो जी टीव्हीने जो चला हवा येऊ दे तो कार्यक्रम योजलेला तो व्यवस्थित पार पाड रे महाराजा. आणि ही नेते मंडळी आमच्याकडे इलेली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काहीतरी सांगूचा तर त्यांचं सांगणार सगळ्यांची इच्छा पूर्ण कर रे महाराजा. आता राणे साहेब तुम्ही गाराणा घाला. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत, महागाई वाढलेली आहे. मी गाराणं ईश्वराकडे घालतो की ही महागाई आणि आत्महत्या त्वरित थांबू दे, दुष्काळ निवारण होऊ दे, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. होय महाराजा. दलितांवर होणारे अत्याचार थांबव रे महाराजा. तर मत आजा रे महाराजा. आमच्या महायुतीचं सरकार 5 वर्ष टिकू दे रे महाराजा. त्यानंतर पुन्हा 10 वर्ष आम्हाला सत्ता मिळू दे रे महाराजा. संपूर्ण जगाला हवे वाटेल असा महाराष्ट्र राजसाहेबांच्या हातून घडू दे रे महाराजा. वा 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 वा. आणि हे सगळे परत आमच्या या गावात येऊ दे रे महाराजा. जोरदार टाळ्या. येऊ दे, याला चांगलं यश मिळू दे. होय महाराजा. क्या बात है. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.